खव्याची पोळी बनवण्यासाठी खवा घेतलेला आहे 200 ग्राम. आता आपण खव्याला भाजून घेऊया. तर इथे छोटा पॅन ठेवलेला आहे. आता हे खवा आपण यामध्ये टाकून घेऊया, भाजून घेऊ. खव्यातला आपण ओलसरपणा काढून घेऊ सगळा. एकदम मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा खवा आपल्याला. आता इथे खवा भाजून झालेला आहे. असं सगळा ओलसरपणा गेलेला आहे, लाल झालेला आहे. असं लालसर भाजून घ्यायचा खवा. आता आपण गार करून घेऊया. गॅस बंद केलेला आहे खव्याला 2 मिनिटं. इथं खव्यामध्ये टाकण्यासाठी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी पिठी साखर, विलायची आणि जायफळ घेतलेला आहे वाटून. आता सगळं सारण आपण एकत्र करून घेऊया. ही साखर टाकून घेऊया यामध्ये, अर्धी वाटी पिठी साखर आणि खवा भाजून घेतलेला आपण मिक्स करून घेऊया. आता हाताने साखर, विलायची, जायफळ मिक्स करून घेतलेलं आहे. असं तयार झालेलं आहे आपलं आता खवा. पीठ मळून घेऊया आता गव्हाचं. आता इथे गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे मी 2 वाट्या मळून. थोडंसं मीठ टाकून, जास्त घट्ट पण मळायचं नाही, जास्त सैल पण नाही मळायचं. खव्याची पोळी बनवण्यासाठी इथे पिठाचा उंडा घेतलेला आहे मी छोटा. असं ह्याचं आपण चाडं करून घेऊया. असं गोल गोल चाडं करून यामध्ये आपण हे सारण भरून घेऊया. असं करून पातळ असं पोळी लाटून घेऊया आपण. हे चाडं असं करून दाबून त्या पद्धतीने भरून घेऊया आपण आणि लाटून घेऊया. तर भरलं ह्यामध्ये सारण. आता आपण पोळी लाटून घेऊया खव्याची. खायला एकच नंबर लागते. ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा. पातळ पातळ लाटायच्या पोळ्या खव्याच्या, जाड नाही ठेवायची पोळी अजिबात. सगळ्या असं आपण पोळ्या लाटून घेऊया. आता तवा गरम झाला, तव्यावर टाकले थोडं तूप. आता आपण ही पोळी टाकून घेऊया. लालसर असं आपण भाजून घेऊ पोळी. पोळी आता असं लालसर भाजून घेऊया. साईडने तेल टाकून घेऊया थोडं थोडं. एकदम खरपूस असं भाजून घेऊया आपण. फुगली बी एकदम तमाशी, एकच नंबर लागते मित्रांनो. पेढे पण बनवायचे असेल तर ह्याच पद्धतीने बनवायचे पेढे खव्याचे. नक्की ट्राय करा एकदा खव्याची पोळी. सगळ्या पोळ्या आता आपण बनवून घेऊया अशाच. तयार मित्रांनो खव्याची पोळी आपली 1 नंबर झालेली. या पद्धतीने नक्की ट्राय करा, एकच नंबर लागते खाण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.